हे घेतलेले आपण महालक्ष्मी देवीसाठी कोठी, त्याच्यामध्ये ही वेणी, नारळ, फुलं वगैरे आणि साडी, नारळ, प्रसाद, हळदी कुंकू, बांगड्या हे असं सगळं घेतलं आणि ह्या दुकानातून मी घेतलेलं आहे। मंदिराच्या शेजारीच आहे हे दुकान। कोणी येणार आहे का? इच्छा का तुम्ही माऊली? इच्छा का म्हणलं? इच्छा का? दरवाजे किती म्हणलं मंदिर आले? आम्ही पहिल्यापासून आलो, ऑटोला म्हणे पुण्या दरवाजाला उतरायचं म्हणजे तुम्हाला। हां, म्हणून विचारलं होतं बरं, बाकी काय नाही। कुठून आले तुम्ही? वाशिम। वाशिम सोनू ओळखते? हां, वाशिम का? आम्ही कोल्हापूरचेच आहे, पण आम्ही इथं नसतोय, नाही का? बाहेरून आलो। हां, काय सॉरी वर्क होता म्हणजे पायर मोबाईल ठेवून द्या घंटा, एक मिनिट। गर्दी आहे पौर्णिमेच्या गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही आलेलो महालक्ष्मी मंदिरात, कोल्हापूरच्या करवीर निवासी महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी। चला मंदिर बालाजी मंदिर दिसतं इथं। छोटे छोटे मंदिराचं नक्षीकाम सुंदर आणि रेखीव आहे। दगडातलं नक्षीकाम जवळून बघायचं सुंदर चला मंदिराच्या आतमध्ये जी पूजा चाललेली आहे त्याचा एक छोटासा व्हिडिओ दिसतोय। आतमध्ये व्हिडिओ शूटिंग वगैरे घेण्यासाठी मनाई असल्यामुळे आम्ही आतला व्हिडिओ करू शकलो नाही, तर हे बाहेरचं दर्शन आहे करवीर निवासी महालक्ष्मी देवीची। आतमध्ये जी पूजा आहे त्याचं थोडंसं बाहेर CCTV कॅमेऱ्यामध्ये म्हणजे स्क्रीनवर दिसतं इथं। अशा प्रकारे गुरुपौर्णिमेनिमित्त आमच्या करवीर निवासी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन खूप छान झालं। पुन्हा एकदा सर्व भाविकांना, सर्व बंधू भगिनींना, मित्रमैत्रिणींना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आणि गुरुजनांना ही गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा।